मुंबई इंडियन्सची IPL 2026 साठी ऑप्शन स्ट्रॅटेजी काय असेल ते जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिली गोष्ट की रोहित शर्माचे जे रुमर्स येत आहेत की रोहित शर्मा ट्रेड होणार आहे, हैदराबाद मध्ये जाणार आहे, सगळं खोटं आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स साठीच खेळणार आहे आणि मला वाटतं मुंबई इंडियन्स आणि RCB एक सेम ह्याच्यातच आहेत की खूप काही चेंजेस करणार नाहीत, रिलीजलाही करणार नाहीत आणि कोणत्या प्लेअरला विकत घेणार नाहीत, कारण की सेटल टीम आहे. मागचा सीझन एक नंबर होता मुंबई इंडियन्स साठी. बुमरा विकेट्स काढत होता, रोहित शर्मा रन्स बनवत होता, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, तर ही तर त्यांचे मेन प्लेअर प्रॉपर होते. खूप काही चेंजेस करायची गरज नाही. मला वाटतं एक दोन प्लेअर फक्त रिलीज कोण कोण करू शकते. दीपक चहर जो की 9.25 करोडला घेतला आहे. पॉवर प्ले मध्ये चांगला टाकत होता, पण डेथ ओव्हर मध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता. परत अल्ला गझफर एक स्पिनर आहे, 4.80 करोडला. वाटतं त्याला पण रिटर्नच करतील. स्पिनरची एक आवश्यकता आहेच. मिचेल सँडनर आहे आणि अल्ला गझफर. मला नाही वाटत बाकी कोण रिलीज होईल. अनकॅप प्लेअर होतील रिलीज फक्त. तुम्हाला वाटतंय कोणते प्लेअर मुंबई इंडियन्स ह्या ऑप्शन मध्ये घेऊ शकते आणि कोणते रिलीज करणार, कॉमेंट मध्ये सांगा.